नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येत्या 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की सर्व स्वामी सेवेकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो आणि म्हणून अनेक स्वामी सेवेकरी या गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची स्वामी सेवा करत आहे. आता जर काही कारणास्तव काही सेवेकरांना या 21 दिवसाच्या स्वामी सेवेमध्ये सहभागी होता आलं नसेल, 21 दिवसांची सेवा करायची तुमच्याकडून जर राहून गेली असेल तर 11 दिवसांची स्वामी सेवा किंवा 7 दिवसांची स्वामी सेवा देखील असते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 19 जुलै ते 29 जुलै या 11 दिवसांमध्ये स्वामी महाराजांची सेवा कशा प्रकारे करायची, कोणत्या सेवा करायच्या, कोणते नियम पाळायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकल्प करायचा आहे का, त्याचबरोबर 7 दिवसांची स्वामी सेवा कशी करायची, या सर्व विषयाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. तर बघा, येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या आधी 11 दिवस आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची असते. आता 19 जुलै ते 29 जुलै या 11 दिवसांमध्ये आपल्याला स्वामी महाराजांची 11 दिवसांची स्वामी सेवा करायची आहे. आता या 11 दिवसांमध्ये आपल्याला स्वामी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आता बघा, प्रत्येक वेळेस आपण स्वामी महाराजांकडून काहीतरी मागण्यासाठी म्हणजे स्वामींनी आपली काहीतरी इच्छा पूर्ण करावी म्हणूनच आपण सेवा करत असतो. पण यावेळेस म्हणजेच या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला स्वामी महाराजांकडून काहीही न मागता सेवा करायची आहे. म्हणजेच आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त जी काही सेवा करणार आहोत ती फक्त आणि फक्त स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे. मनात कोणतीही इच्छा ठेवायची नाही, माझी ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी ही सेवा करत आहे असं आपल्याला स्वामी महाराजांना अजिबात म्हणायचं नाही. फक्त स्वामी महाराजांसाठी. स्वामींनी आपल्याला इतकं काही भरभरून दिलं आहे ना, संकटाच्या वेळेस स्वामींनीच आपल्याला साथ दिली. आपण एखाद्या अडचणीत होतो तेव्हा स्वामींनीच मार्ग दाखवला. कितीही संकटांनी घेरलो त्यातून स्वामींनीच बाहेर काढलं. मग स्वामी महाराज आपल्यासाठी एवढं भरभरून करत असतात तर आपल्याला सुद्धा या गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांसाठी काहीतरी करायचं असतं. आणि मग काय करायचं असतं? स्वामींना तर आपले पैसे नको, आपले लाडू पेढे किंवा महागड्या वस्तू स्वामींना कधीच नको असतात. स्वामींना हवी असते ती आपली श्रद्धा, आपली सेवा, आपली भक्ती. आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेनिमित्त मनामध्ये कोणतीही इच्छा न ठेवता फक्त स्वामी महाराजांसाठीच आपल्याला सेवा करायची आहे. तर आता वळूया सेवेकडे. 19 एप्रिल ते 29 एप्रिल या 11 दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. आता जर तुम्ही 19 एप्रिलला सेवेची सुरुवात करणार असाल तर तुम्हाला 18 एप्रिलला तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचं मंदिर असेल, केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथं जायचं आहे. जाताना सोबत नारळ, खडीसाखर, अगरबत्ती आणि फूल घेऊन जायचं आहे. आता जर तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र नसेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती, फोटो असेल त्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर नारळ, खडीसाखर ठेवायचा आहे आणि स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. आता जर तुम्ही केंद्रात गेला तर तिथे गेल्यानंतर जे नारळ घेऊन गेला आहात ते स्वामी महाराजांसमोर ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे. मुजरा करून झाल्यानंतर तिथेच बसायचं आहे आणि स्वामी महाराजांकडून दोन्ही हात जोडून आपल्याला बघून स्वामी महाराजांना म्हणायचं आहे की हे स्वामी समर्थ महाराज, मी उद्यापासून म्हणजेच 19 एप्रिल ते 29 एप्रिल या 11 दिवसांमध्ये तुमची सेवा करणार आहे. आता या 11 दिवसांमध्ये मग तुम्ही काय सेवा करणार आहे ते सांगायचं आणि ही जी काही सेवा करत आहे ती सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. या सेवेमध्ये कोणताही खंड पडू देऊ नका, कोणतीही अडचण आणू नका आणि या 11 दिवसांमध्ये माझ्याकडून जास्तीत जास्त तुमची सेवा करून घ्या असं आपल्याला स्वामी महाराजांना आवाहन करायचं आहे. आता जर तुम्हाला काही इच्छा पूर्ण व्हावी म्हणूनच तुम्ही जर स्वामी सेवा करत असाल तर ती इच्छा सांगून माझी ही इच्छा माझी पूर्ण व्हावी किंवा माझं हे दुःख दूर व्हावं, ही व्याधी दूर व्हावी यासाठी मी हे सेवा करत आहे 11 दिवसांची, ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं म्हणून घरी निघून यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 जुलैला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि आपल्या घराची स्वच्छता करून देवघरासमोर बसायचं आहे. आपली जी रोजची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. आता जर तुम्हाला या 11 दिवसांच्या स्वामी सेवेसाठी वेगळी पूजेची मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या देवघरासमोरच जागा स्वच्छ करायची आहे. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवून त्यावर पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर पूजेची मांडणी करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. आता जर तुम्ही काही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी जर सेवा करत असाल तर संकल्प करून त्या संकल्पामध्ये तसं स्वामी महाराजांना सांगायचं आहे. परंतु
मी एकच सांगेल की गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला आपल्या गुरूंसाठी सेवा करायची असते आणि म्हणून जर तुम्ही 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची स्वामी सेवा करणार असाल तर काहीही इच्छा मनात न ठेवता विना संकल्प ही सेवा करा। 11 दिवस आपल्याला फक्त आणि फक्त स्वामी महाराजांची सेवा करायची आहे। स्वामी महाराजांकडून आपल्याला या 11 दिवसामध्ये काहीही नको आहे, कोणतीही इच्छा नाही सांगायची। स्वामी महाराजांना फक्त आणि फक्त सेवा करायची आहे। या 11 दिवसात जितकी जास्त सेवा होईल तितकी जास्त सेवा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। तर अशा प्रकारे संकल्प करायचा आहे। आता संकल्प कसा करायचा आपल्याला माहितच आहे। संकल्प करताना आपलं गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र सांगायचं आहे, नाव सांगायचं आहे आणि या 11 दिवसामध्ये मी तुमची सेवा करणार आहे। माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि सेवेमध्ये कोणताही खंड पडू देऊ नका असं स्वामी महाराजांना सांगायचं आहे। जर काही इच्छा असेल तर ती सांगायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा काय करायची, तर बघा आपल्याला या 11 दिवसांमध्ये दररोज 1 माळ स्वामीनामाचा जप करायचा आहे। आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 11 माळी स्वामीनामाचा जप सुद्धा करू शकतात, परंतु वेळ नसेल तर 1 माळ स्वामीनामाचा जप केला तरी चालेल। त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 1 ते 21 अध्याय आपल्याला दररोज वाचायचे आहे। शक्य झालं तर एका बैठकीतच वाचा, परंतु नाही शक्य झालं तर तुम्ही 2 टप्प्यामध्ये सुद्धा वाचू शकता। अशा प्रकारे दररोज या 11 दिवसांमध्ये 11 स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करायचे आहे। आता एक पाठ म्हणजे स्वामी चरित्र सारामृतातील 1 ते 21 अध्याय म्हणजे संपूर्ण स्वामी चरित्र ग्रंथ आपल्याला दररोज एकदा वाचायचा आहे। आता जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दररोज 2 वेळा सुद्धा स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ वाचू शकतात, 2 पाठ दररोज करू शकतात। म्हणजे असे 11 दिवसामध्ये तुम्हाला जर तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही 21 पाठ सुद्धा पूर्ण करू शकतात। तुमची इच्छा पाहिजे आणि तयारी पण पाहिजे मनाची। आता जर तुम्ही दररोज वाचत असाल स्वामी चरित्र सारामृत तर तुम्हाला कमीत कमी 1 तास लागणार आहे 21 अध्याय पूर्ण करायला आणि जर तुम्ही नवीन असाल तर मग 1.5 तास तुम्हाला हा पूर्ण ग्रंथ वाचायला लागणार आहे। आता यानंतर आपल्याला 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे। निशंक होई निर्भय होई रे मना हा जो तारक मंत्र आहे स्वामींचा तो 11 वेळा म्हणायचा आहे। आता वेळ नसेल तर 1 वेळा म्हटला तरी चालेल, काही हरकत नाही। आणि त्याचबरोबर आपल्याला आपली जी काही नित्य सेवा आहे ती सुद्धा करायची आहे। बघा आपण जर स्वामींची ही सेवा करत आहोत तर त्यासोबतच आपली जी दररोजची नित्य सेवा आहे ती सुद्धा आपल्याला करायची आहे। मग स्वामींची ही सेवा केली म्हणून नित्य सेवा करायची नाही असं अजिबात नाही। नित्य सेवा ही कधीही खंड पडू द्यायचा नाही आणि विशेषतः आपण जेव्हा एखादी काहीतरी स्पेशल सेवा स्वामींसाठी करत असतो तेव्हा तर नित्य सेवेमध्ये खंड करायचा नाही। आपली जी नित्य सेवा आहे ती आपल्याला पूर्णच करायची आहे। मग तुमचे जे 3 अध्याय असतील दररोजचे ते वाचून घ्या, त्यानंतर 1 माळ स्वामीनामाचा जप, 1 वेळा तारक मंत्र आणि मग बाकी इतर स्तोत्र मंत्र तुम्ही पठण करत असाल ते करायचे आहे। अशा प्रकारे ही एक पहिली सेवा आपल्याला करायची आहे। आता जर तुम्हाला या 11 दिवसांमध्ये ह्या सर्व 3ही सेवा करायला वेळ नसेल तर तुम्ही दररोज फक्त 11 माळी स्वामीनामाचा जप करू शकतात किंवा फक्त 11 वेळा स्वामी तारक मंत्राचं पठण करू शकतात। अशा प्रकारे तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी सेवा तुम्ही या 11 दिवसांमध्ये करायची आहे। त्याचबरोबर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय सुद्धा या 11 दिवसांमध्ये वाचू शकतात। दत्त पावनीचं पठण करू शकतात। अघोर कष्ट उद्धारण स्तोत्राचं सुद्धा तुम्ही या 11 दिवसांमध्ये पठण करू शकतात। आता अनेक जण या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहे, पण प्रत्येकालाच वेळ मिळेल असं नाही आणि म्हणून जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला तुम्हाला वेळ मिळाला नाही तर या 11 दिवसांमध्ये गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या आणि 18व्या अध्यायाचं पठण तुम्ही करू शकता। अशा प्रकारे या 11 दिवसांमध्ये आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे। आता तुम्ही 11 दिवसांची स्वामी सेवा जर शक्य नाही झाली तर 7 दिवसांची स्वामी सेवा देखील तुम्ही करू शकता। 23 जुलै ते 29 जुलै या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये सुद्धा या ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा करू शकतात आणि ज्याप्रमाणे आपण 11 दिवसांची सेवा करत आहोत, संकल्प केला, स्वामी महाराजांना आवाहन केलं, त्याचप्रमाणे आपल्याला सर्व काही या 7 दिवसांच्या सेवेमध्ये सुद्धा करायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 11 दिवसांच्या आणि 7 दिवसांच्या स्वामी सेवेसाठी नियम काय आहे, तर बघा पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला मांसाहार बंद करायचा आहे। आता तुम्ही 21 दिवसांची स्वामी सेवा करत असाल, 11 दिवसांची, 7 दिवसांची, तर त्या दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे। घरामध्ये जर इतर व्यक्ती मांसाहार करत असतील तर आणू द्यायचा आहे, त्यांना खाऊ द्यायचा आहे, पण जी व्यक्ती स्वामी महाराजांची सेवा करणार आहे त्या व्यक्तीनं मांसाहार करायचा नाही। त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पपूर्वक सेवा करत असाल तर
परान्न या 11 किंवा 7 दिवसांमध्ये शक्यतो टाळायचा आहे, कारण दुसऱ्याच्या घरचं अन्न खाल्ल्याने आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते आणि म्हणून या दिवसांमध्ये परान्न शक्यतो टाळायचं आहे। त्याचबरोबर जोपर्यंत आपली सेवा सुरू आहे तोपर्यंत बाहेर गावी जाणं टाळायचं आहे, परंतु काही कारणास्तव इमर्जन्सी जावं लागलं तर जाऊ शकता, काही हरकत नाही, पण त्या दिवशीची सेवा त्याच दिवशी आपल्याला पूर्ण करायची आहे। मग तुम्ही सकाळी सेवा पूर्ण करा किंवा संध्याकाळी करा, पण सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही। आता जर काही कारणास्तव एखाद्या दिवशी सेवेमध्ये खंड पडला तर काय करायचं आहे, तर बघा, जेव्हा आपण सेवेला सुरुवात करतो तेव्हा संकल्प करतो। संकल्प करत असताना आपल्याला अखंडितपणे मी सेवा करणार आहे हा शब्द वापरायचा नाही, अखंडित हा शब्द वापरायचा नाही, फक्त मी या 11 दिवसांमध्ये तुमची सेवा करणार आहे असं म्हणायचं आहे। आणि मग जर आपल्याकडून एखाद्या दिवशी चुकीनं खंड पडला, सेवेमध्ये वेळ मिळाला नाही किंवा इतर काही कारणास्तव आपली सेवा एखाद्या दिवशी राहून गेली करायची, तरी काही हरकत नाही। दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांना क्षमा याचना करून आपली जी काही सेवा आहे ती कंटिन्यू करायची आहे। स्वामी महाराजांची जी काही सेवा आपण करत असतो त्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नसते, बाकी खाण्यापिण्याचे काही नियम नसतातच, अगदी साधे सोपे असे नियम आहे। विशेषतः म्हणजे आपणच स्वतःच्या मनाला काही नियम घालून घ्यायचे असतात आणि जेव्हा आपण नियमांचं पालन करतो तेव्हाच आपली सेवा पूर्णत्वास जात असते। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला 19 जुलै ते 29 जुलै या 11 दिवसांमध्ये स्वामी महाराजांची 11 दिवसांची सेवा करायची आहे। तसेच 23 जुलै ते 29 जुलै या 7 दिवसांमध्ये देखील स्वामी सेवा करायची आहे। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जर या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असेल तर कमेंटमध्ये लिहून कळवा। पुन्हा भेटू नवीन माहिती सोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।